बालमित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आता पावकी निमकी जी असते त्या पद्धतीने मी तुम्हाला पहिल्यांदा पावकी ही समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळं सर्व व्हिडिओ संपल्याशिवाय स्किप होऊ नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पावकी. चला शिकूया. मला विश्वास आहे तुम्ही जर एकदा जर हे पाहिला तर तुम्ही कधीही पावकी ही कधीच विसरणार नाही. चला तर आपण सुरू करूया. हे बघा, हे काय आहे? एक पाव म्हणजेच काय? एका चपातीचा पाव भाग. ठीक आहे, एक पाव पाव आणि हे दोन पाव अर्धा. हे किती झालेत? हे दोन पाव झाले. दोन पाव अर्धा. आता हे तीन पाव पाऊन दिसायले तुम्हाला लक्षात आलं? आता हे किती झालेत? हे पाव इथं तीन पाव झालेत. मग आता तीन जर पाव झाले असतील तर तीन पावाला काय म्हणायचं? तीन पाव पाऊन. हे किती पाव? तीन पाव पाऊन. आता त्याच्यानंतर काय? आता चार. आता हे चार पाव किती? चार पाव एक. म्हणजे हा पाव हा पाव हा पाव जर मिळून जर झालं तर हे किती व्हायलं? हे एक झालं. समजलं मुलांनो? एवढं समजलं? चला आता पुढं सांगतो तुम्हाला. आता समजलं? आता पुढं एक पाव पाव, दोन पाव अर्धा, तीन पाव पाऊन, चार पाव एक आणि आता पाच पाव. आता जर पाच पाव जर घेतले आपण तर पाच पाव किती झालं? हे पूर्ण एक आणि हे चतकोर म्हणजे किती झालं? सव्वा. पाच पाव सव्वा. सहा पाव दीड. सहा पाव किती झालं? दीड. सात पाव पावणे दोन. हे सात पाव किती झाले? पावणे दोन. किती पाव झाले ते? एक दोन तीन चार पाच सहा सात. सात पाव पावणे दोन आणि आठ पाव. हे बघा, हे आठवा पाव इथं लावला तर आठ पाव किती झाले? आठ पाव दोन. पूर्ण झाले बघा, हे इकडलं निकडलं. आठ पाव दोन झाले. एवढं समजलं? चला पुढं बघू अजून. एवढं समजलं? एक पाव पाव, दोन पाव अर्धा, तीन पाव पाऊन, चार पाव एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणे दोन, आठ पाव दोन आणि नऊ पाव. आता हे नऊ पाव एकत्र आणले तर किती झाले? सव्वा दोन आणि दहा पाव अडीच. समजला? मग आता हा पावकीचा पाढा समजला सगळ्यांना? किती सोपं होतं? चला पाठ करा मग. विद्यार्थी मित्रांनो, पाव म्हणजे काय? आता हा चतकोर भाग म्हणजे चार भाग आहेत. हे एक दोन तीन चार. चार भागापैकी एक. म्हणजे ह्याला लिहितात कसं रे? हे असं. पाव जर असेल तर त्याला कसं लिहिलं जात आहे? एक छेद चार. एक छेद चार म्हणजेच काय? पाव. पाव भाग. समजलं? त्यानंतर पुन्हा बघा, आता तुम्हाला जर समजला हा पाव भाग समजला. आता हा पाव आणि पाव मिळून काय झाला? आता हा एवढाच भाग काय होता? पाव भाग होता. बरोबर आहे? हे एवढाच पाव आणि आता हे दोन पाव झाले एकत्र. म्हणजे दोन पाव किती झाले? अर्धा. चार भागापैकी दोन भाग घेतले म्हणजे बघा, आता चार भागापैकी दोन भाग घेतले म्हणजे किती झालं? बे एक बे, बे दोन्ही चार. म्हणून अर्ध्यासाठी नेहमी काय अपूर्णांक वापरतात? एक छेद दोन. एक छेद दोन म्हणजेच किती? अर्धा. आणि एक छेद चार म्हणजे किती? पाव. एवढं समजलं? आता त्याच्यानंतर पाऊन बघूया आपण. आता हा भाग अर्धा आणि हा इथं जर जोडला तर हे किती झाले? पाऊन झाले. म्हणजेच काय? एक दोन तीन. जसं आपल्या रोटी असती ना, त्या रोटीतली ही चतकोर, ही चतकोर आणि ही चतकोर म्हणजे तीन चतकोर म्हणजेच काय झाली? पाऊन. पाऊन म्हणजे काय? चार भागापैकी तीन. म्हणजे याला काय म्हणायचं? पाऊन म्हणायचं. लक्षात आलं? हे अपूर्णांक लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस
आपण अशा पद्धतीनं हा तुकडा आपण इथं लावतो, त्यावेळेस काय झाला, हा एक पूर्ण, हे एक पूर्ण काय झाला, गोल झाला, हे एक झाला पूर्ण. समजलं, लक्षात आलं. आता ह्या अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देऊ शकतंय का, नाही. ह्याला संक्षिप्त रूप नाही होऊ शकत, ह्याला झालं आणि इतकं आलं. म्हणून कधी पण जर एक असेल तर त्याला अशा पूर्ण एकला एक म्हणतात. पाऊण असेल अशा पद्धतीनं तर हे अर्धा, आणि हा भाग जर असेल पाव भाग तर त्याला काय म्हणायचं, पाऊण म्हणायचं. नुसतं एक तुकडा असेल तर त्याला पाव म्हणायचं. आणि जर अशा पद्धतीनं असेल अर्धा तर त्याला काय म्हणायचं, 1 आणि 2 म्हणजे 2/4 म्हणजेच काय, संक्षिप्त रूप आलं 1/2 अर्धा. समजलं सगळ्यांना. अपूर्णांक कशा पद्धतीनं लिहायचे हे पण कळालं. हे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्हाला एकदा सुस्पष्ट जर झालं तर याच्यावर आधारित कितीही जरी अवघड प्रश्न तुम्हाला विचारले तरीसुद्धा तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर चुटकीसरशी देऊ शकाल. धन्यवाद. आशा आहे की हा पावकीचा भाग तुम्हाला समजला असेल.